विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने गौप्यस्फोट केलेला आहे। राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी सुद्धा 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न करण्यात आला। महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी दिली गेली तर विलिनीकरणाचे सगळे मार्ग बंद होणार, त्यामुळे अजूनही विचार करता येईल शरद पवार यांना संयुक्त राष्ट्रवादीकडून 6 वर्षांसाठी उमेदवारी दिली जावी तर पार्थ पवार यांना सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर उमेदवारी दिली जावी असा प्रस्ताव शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला होता, पण राष्ट्रवादी पक्षाकडून यावर कोणतंच उत्तर न आल्यानं अखेर शरदचंद्र पवार पक्षानं महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेत अर्ज भरला आणि आता ही निवडणूक बिनविरोध होतीये। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्यानं गौप्यस्फोट केलाय। राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी सुद्धा 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न करण्यात आला। महाविकास आघाडीकडून शरद पवारांना उमेदवारी दिली गेली तर विलिनीकरणाचे सगळे मार्ग बंद होणार आणि त्यामुळे अजूनही विचार करता येईल असा प्रस्ताव देण्यात आला होता। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, नक्कीच खरं तर अजित पवार हयात असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी अनेक बैठका पार पडलेल्या होत्या आणि त्यांच्यानंतर म्हणजे निधनानंतर या विलिनीकरणाच्या चर्चा थांबल्या होत्या अशी एक चर्चा होती। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका बड्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यसभेचे जे उमेदवारी अर्ज काल भरले गेले ते राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या 7 दिवसापूर्वीच विलिनीकरणासंदर्भातली चर्चा झालेली होती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला एक प्रस्ताव देण्यात आलेला होता। तो प्रस्ताव असा होता की शरद पवार यांना 6 वर्षासाठीची उमेदवारी देण्यात यावी आणि सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर जी राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे त्या जागेवरती कुठेतरी पार्थ पवार यांची वर्णी लागावी असा प्रस्ताव त्यांना देण्यात आलेला होता। आणि जर का महाविकास आघाडीकडनं शरद पवार यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर यापुढे विलिनीकरण हे शक्यच नाही अशी सुद्धा चर्चा या दोन्ही पक्षांमध्ये झालेली होती। त्यामुळे आपण पाहतोय की 7 दिवसापर्यंत म्हणजे अजूनही या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जी आहे ती विलिनीकरणासंदर्भातली चर्चा होत होती आणि जर का महाविकास आघाडीकडनं शरदचंद्र पवार यांना उमेदवारी जर दिली गेली तर मात्र विलिनीकरणाचे सगळे दार हे बंद होईल अशी सुद्धा चर्चा या दोन्ही पक्षांमध्ये झालेली होती। मात्र ऐनवेळी आपण बघितलं की शेवट असा झाला की शरद पवार यांना महाविकास आघाडीकडनं उमेदवारी जाहीर झाली तर पार्थ पवार यांना अर्थात राष्ट्रवादीकडनं उमेदवारी जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि कुठेतरी पुन्हा या ज्या विलिनीकरणाच्या चर्चा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये होत होत्या त्या कुठेतरी थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।